हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर तुम्ही बघू शकता की मी 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकलेला ना, घट कसा बसवायचा, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे की त्या पद्धतीने घट बसवला ना तर घट असं छान उगवतो. त्यात धान्य कसं टाकायचं की मी ते धान्य आहे ना 1-1.5 तास भिजत ठेवलेलं. कारण की मातीमध्ये आपण एवढं पाणी वरत नाही, मग ते कडधान्य भिजणार, मग ते मोड येणार, मग कोंब येणार. त्या प्रोसेसला 2 दिवस जातात. आणि तसंही नाही, एखादं कडधान्य वाळलेलं नसतं, कीड लागलेली असते, त्यामुळे त्याचं धान्य व्यवस्थित नसेल तर ते नाही येत. ते पाण्यात टाकल्यानंतर जे खराब धान्य असेल ना, कीड लागलेली, ते पाण्यावर तरंगतं आणि धुवून घेतल्यावर त्यामध्ये मातीमध्ये टाकायचं. खराब धान्य बाजूला निघतं. तर तुम्ही पाहू शकता की किती छान असा माझा घट उगवलेला आहे. परत मी तुम्हाला 5-6 दिवसाने दाखवणार आहे की घट कसा उगवलेला आहे. तर असो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर माझे जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे जे मी वेगवेगळे पदार्थ बनवते, घरचे जे पद्धती असतात, प्रत्येकाच्या सणासुदीचे जे पद्धती असतात तेही मी तुम्हाला दाखवेल. मला जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. असं नाही की मी कंटिन्युअसली तुम्हाला किचनमधलंच काम दाखवणार आहे किंवा झाडू पोछा करताना दाखवणार आहे, असं नाही आहे. जे मला सुचेल आणि जे मला तुमच्यापर्यंत पोचवता येईल त्या प्रकारे मी तुम्हाला पोचवेल. इथे शाळा आहे त्यामुळे शाळेचा आवाज येतो. तर असो, मी तुम्हाला आज उपवासाची थाली दाखवलेली आहे. साध्या सोप्या पद्धतीने, खर्च येत नाही. ज्यांचा 9 दिवसाचा उपवास असतो आणि भरपूर काम असतं, ऑफिसला जातात, त्या लेडीजने आणि घरात असणाऱ्यांनी पण अशा प्रकारे केली ना, पोटभर असतं. संध्याकाळी डायरेक्ट तुम्ही जेवाल. मध्ये आधी काहीच खाण्याची गरज नाही. नाहीतर उपवास असेल तर शेंगदाणे खा, गूळ खा, परत वेफर्स खा, केळीचे वेफर्स खा. बाहेरचे पदार्थ चांगलेच नसतात आणि कुठलं तेल वापरलेलं असतं ते नाही. ज्यांच्या अडचणीनुसार ते वापरतात. पण साध्या सोप्या पद्धतीने अशी ह्या प्रकारची तुम्ही भाकरी करून खाऊ शकता. सुरेख अशी होते. 0 ऑइलचे पदार्थ आहे आजचा. तर असो, व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहावा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करावा, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर असो, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मी आज आहे ना तुम्हाला उपवासाचा एक पदार्थ दाखवणार आहे. एकदम साधा सोपा आहे. तर सर्व ताईंना आहे ना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे ना 3रे माळ आहे. आज ग्रे कलर आहे. कलरच्या जवळ काहीच नसतं. मनोभावी सेवा करणं एवढंच असतं. आणि एका नवरात्रामध्ये स्त्रीचा अपमान न होऊ देणं, एवढी फक्त दक्षता घ्यावी. कारण की 9 देवींच्या पाया पडण्यापेक्षा ज्या प्रत्येक स्त्री आपल्यासमोर येईल त्याचं आदर करणं हेही महत्त्वाचं असतं. तर मी आता शेंगदाणे भाजून घेतले आहेत, तुम्हाला दाखवते. तर मी ना ह्या तव्यामध्ये भाकरी करणार आहे उपवासाची. त्याच्या आधी मी शेंगदाणे पूर्ण भाजून घेणार आहे. शेंगदाण्याचा एक छानसा पदार्थ मी करणार आहे. वरई 1 किलो आणि शाबू 1 वाटी असं मी बारीक करून घ्यायचं आहे. जे इथं घरघंटी असेल, कोण दळून देत असेल त्यांच्याकडून हे बारीक करून घ्यायचं आहे. 9 दिवसाच्या उपवासाला छान आहे. ज्यांच्या घरी असेल घरघंटी तर त्यांनी हे उपवासासाठी एकदम छान पीठ आहे. आणि नसेलच तर विकत बाजारामध्ये पीठ हे भेटतंच. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. एका भाकरीचंच पीठ मी घेतलेलं आहे. जाड अशी मी छान भाकरी करणार आहे, पातळ करणार नाही. जाड भाकरी केली तर ती लवकर कडक होत नाही आणि मऊ राहते. ज्या गृहिणी म्हणा, ज्या ऑफिसला जातात त्यांना हा टिफिनमध्ये हा पदार्थ घेऊन जाऊ शकतात. 0 ऑइलचा हा पदार्थ आहे.
करून पहा, खूप सुरेख आहे आणि डाएटसाठीही खूप छान आहे. आणि जे 9 दिवसाचे उपवास करतात त्यांना तेलकट अजिबात आवडत नाही, त्यांनी हा पदार्थ करून पाहावा. शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. मी आता भाकरी करायला घेणार आहे. साबुदाणा आणि वरईची भाकरी. वरईचा भातही भरपूर जणांना आवडत नाही, साबुदाण्याची खिचडीही ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या प्रकारे करू शकता. पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळायला थोडा वेळ जातो. त्याचा छान असा गोळा करून घेतलेला आहे. शेंगदाणे छान भाजून झालेले आहे. थंड करायसाठी मी एका साईडला ठेवलेले आहे. जाडसर अशी भाकरी करायची आहे. पातळ केली तर लगेच खाण्यासाठी आहे आणि 1-1.5 तासाने खायची असेल, टिफिनला न्यायची असेल तर हा पदार्थ तुम्ही भाकरीही करून घेऊ. भाकरीही मी जाडसरच करणार आहे, पातळ अशी करणार नाही आहे. टिफिनला ही भाकरी घेऊन जाऊ शकता. जाडसर मऊ अशी राहते. नॉर्मल भाकरी आहे, थोडे काट असे साईडला करावे लागतात कारण की थोडी चिरटते. त्यामुळे पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. छोटीशीच भाकरी केलेली आहे. तवा तापलेला आहे कारण की शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे तवा एकदम कडक असा तापलेला आहे, गरम असं झालेला आहे. व्यवस्थित अशी भाकरी एका हातावर उचलून घ्यायची आहे, सावकाश अशी टाकायची आहे. छान असा पदार्थ आहे. उपवासाला हा पदार्थ छान आहे आणि ज्यांचे मंगळवार असे उपवास असतात, फक्त सोमवारला नाही चालू शकतात. काहींच्याकडे भगर खाल्ली जाते तर ही भाकरी चालू शकते. तर असं व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे. एकच भाकरी केलेली आहे मी. सगळ्या साईडने पाणी व्यवस्थित लावून 1 मिनटं ठेवून उलटी करून घ्यायची आहे. त्यानंतर माझं किचन काउंटर स्वच्छ करायची तयारी चालू आहे. ज्या त्यावेळी जे ती कामं केली ना तर पसाराही होत नाही आणि कामाचा व्यापही वाढत नाही. तर 1 मिनटाच्या आत माझं ते किचन व्यवस्थित साफ करून झालेलं आहे. हात धुवून मी भाकरी उलटलेली आहे. छान असा पदार्थ आहे, पाहू शकता. त्यानंतर मी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करणार आहे. त्याची अशी चटणी, तिखट अशी चटणी झालेली आहे. मीठ टाकायचं आहे. तर एक पदार्थ झालेला आहे, भाकरीही झालेली आहे. तर छान अशी भाजून घ्यायची आहे भाकरी. पूर्ण भाजून झालेली आहे. छान अशी दोन्ही साईडनी भाजायची आहे. पांढरी शुभ्र अशी भाकरी होते. अजिबात त्यामध्ये भेसळयुक्त नाही. घरी जे मी पीठ केलेलं आहे ते एकदम छान असं झालेलं आहे. मी 1 किलोचंच पीठ केलेलं आहे. 1 किलो वरईला 1 वाटी साबुदाणा असं हे मेजरमेंट आहे. तर भाकरी खालूनही व्यवस्थित शेकून घेतलेली आहे. खरपूस अशी भाकरी खूप अशी छान लागते खायला. तर भाकरी भाजून झालेली आहे. त्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी भाकरी केलेली आहे. अजून एक गोड पदार्थ मी तुम्हाला दाखवते. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. वाटीभर मी शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ. हा काळा गूळ आहे, आयुर्वेदिक गूळ आहे. पिवळा गूळ घ्यायचा नाही आहे कारण की उपवासासाठी काळा गूळ हा चांगला आहे. तर मी अर्धी वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे, थोडीशी 1 चमचा साखर टाकलेली आहे. पाहू शकता एकदम पावडर अशी मी करून घेतलेली आहे. गुळाचीही पावडर झालेली आणि शेंगदाण्याचीही पूर्ण पावडर झालेली आहे. याचे मी लाडू करणार आहे. सुरेख असा पदार्थ आहे. एक थाली अशी झालेली आहे सुंदर, तिखट गोड असा प्रकार मी केलेला आहे. लाडू हे असे 10 झालेले आहेत माझ्या अंदाजाने. तर मी लाडू वळून घेत आहे. तर छोटे छोटे लाडू घेतलेले आहे की ते जास्त शेंगदाणेही पोटात जात नाही आणि एवढा लाडू खाल्ला तर पोट भरेल असे मी प्रकार केलेले आहे. शेंगदाण्याची चटणी, लाडू, दही आणि भाकरी. तर आजचा उपवासाचा मेनू हा आहे. तर मी देवाला नैवेद्य दाखवून जेवायला बसणार आहे. तर पाहू शकता माझी आजची देवपूजा. एका साईडला घटस्थापना केलेली आहे, एका साईडला घट बसवलेली आहे. आज तिसरी माळ आहे. पाहू शकता सुंदर असे माझे घट उगवलेले आहे. तुम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळी फुलं वाहू शकता. मी झेंडूची आणि वेगवेगळ्या पानांची
अशा 3 प्रकारे फुलं वाहिलेली आहेत. 9 दिवसाची 9 फुलं तुम्ही वाहू शकता, माळ घालू शकता. तर असो पाहू शकता की माझा घट किती सुंदर आलेला आहे. याच प्रकारे तुम्ही घट बसवा. चला तर मी व्हिडिओ येथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.